तेव्हा तिच्याकडे ढकलतच या रस्त्याने मग गावातून चालत आता यायचं. गाडीने जाते पण ती नेविंडी कुठे आणि साखरपे कुठे एवढं लांब चालत यायचं ना तुम्ही? कमी नवाय डोकीवर मोले बिले घेऊन यायची लाकडाच्या इकडे मच्छी मिळते ना हा तिच्यासाठी. हा काय सुकट 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 साठी ती मोडी मोडी द्यायची आणि सकट घेऊन जायची. हा घेऊन जायची आणि ती पावसाला ठेवायची. अशी किती गाव आम्ही चालत यायची ग. तेच रस्ते आता गाडीतून मी फिरताय दम घालत. पण ते किती किलोमीटर आहे इथून? खूप राहिला तरी 10-12 किलोमीटर असेलच ना. हा इथून निवेंडी ना नेवरा करून न्यायचे सगळं निवरा कोथंबड ढोकालं काय ते आपला गाव पण बसणी हे सगळं गाव मी चालत यायची ग. इथे तिथे उभे राहत उतरायचे तिथे जरा दम घ्यायचा पाणी प्यायचं चालायचं. पहिल्या काळी तुम्ही किती मेहनत घेतला. मेहनत केली या रस्त्याने आलं ना तर आता मला आठवतं सगळं. हे मकान आम्ही पायी चालत आलो. सकाळी 6 वाजता बाहेर पडायचे. असं जमलं कालो खायचं. मग इथं किती वाजता पोहोचायचं? 10-11 वाजता. बापरे एवढं 11 11:30 वाजायचे चालून गे पाय. मी एकदा आली होती. मग ते 6 ते 11 एवढे 5 तास तुम्ही चालायचे. तरी पण चढ बीड खूप चढ पण उतार पण. जे बाणघाटी एक आहे तिकडे कोतावड्याच्या तिकडे ती बापरे किती चढशील तरी थोडं. तुमच्याकडेच आहे काय? जवळकरणीचं गाव. मग एवढी तुमची मेहनत होती पूर्वीची. नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉगमध्ये माझं स्वागत आहे. आज मी माझ्या बेस्टी फ्रेंडसोबत तिच्या गावी चालले गणपती पोळ्याला. तर रत्नागिरीतून आरेवारी मार्गे 35 किलोमीटर आहे निवेंडी आणि हातखंबा देवरे मार्गे जर गेलात तर 48 किलोमीटर आहे. पण आम्ही आता आरेवारी मार्गे चाललो आहोत. तर ह्या मैत्रिणीला त्यांच्या बालपणीच्या खूप परत ते मोठे असताना पण तरुणपणीच्या काही आठवणी आहेत त्या आता सांगतायत मला. आणि गाव निवेंडी तिथून सकाळी निघायची 10 वाजता निवेंडीतून आणि तिथे 12ला पोहोचायची. एवढा लांब ना? एवढ्या लांब. मग पूर्वीचा प्रवास तुमचा सगळा पायीच होता? मग गाड्या नव्हत्या? नाही काय नाही. मग आणि एकच होती टप्पल गाडी जायची. पण ती काय मिळाली कधी बरं नाही मिळाली असं मग चालत जायची. आणि गाडीला पैसे पण नाही तेव्हा. किती 60 पैसे होते. जायचं 60 येण्याचं 60 म्हणजे तेव्हाच 10 आले. आता ते 60 पैसे झाले. असं आहे. तेव्हा आम्ही सकाळी जायची तिथं आई जवळ थोडं बसायचे बोलायची चालायची ना लगेच मागे फिरायची. राहायला गेलो तर 1 दिवस तिथे राहायची सकाळी उठून. तुमचं पूर्वीचं काबाड कष्ट भरपूर आहे तो. आताच्या पिढीला जमणार नाही होते आम्हाला. आणि ते केलेली आम्ही माणसं आता आलं डबका. आणि आता बघ औषधा सगळं काय आहे मला नाही. असं नातवाई करतो सून पण करतात माझ्या. निवेंडी गावातलं काय काबड कष्ट केलंय. मुलं सांभाळली 5 मुलं. नवरा दौडायचा 200 रुपये महिन्याला. तेव्हा त्यांना पण पगार नाही. आणि ते तुमच्या निवेंडीला आंबा काजू भरपूर प्रमाणात आहे ना? आमच्या निवेंडीत आंब्याच्या बागा. हे बघा किती आरेवारीला फिरायला आलेत लोक आहे ना. आरेवारी मार्गे किती पण फिरा बघितल्यावर मन मोहक होऊन जातं. भरभरून येतं ना. मस्त वाटतं. छान समुद्राच्या ठिकाणी. हे बघा रेस्टॉरंट आहे इथं आरेवारीला. समुद्राच्या बाजूलाच आहे ना.
हे बघा इथं काय केलं होतं ते जीप लाईन. वा काय सीन आहे ना समुद्राचा. रस्ते बरेच आता इथं मस्त खोदून छान सगळं वाटतंय केलंय. ना. म्हणजे पुढं बघाल तर सगळं असं वाढवलंय पण हे कालांतर समुद्राच्या किनारी नारळ पाणी बसून प्यायचं एक वेगळीच मजा असते. ते संगमेश्वरला बघितलं. निवेंडीत तुमच्या इकडे रानमेवा म्हणजे आता आंबा काजू वगैरे हे काय काय आहेत ना आता कोकम वगैरे हा रानमेवा काय मिळतं तिकडे तुमच्या इकडे? आमच्याकडे रानमेवा, आंबे, फणस आणि काजू, हा त्याशिवाय करवंदा, हा हापूस आंबे वेगळे, रानवटी आंबे वेगळे, हा असं आमच्या गावाला मिळते. तोरण करवंदा, हा जांभला, रातांबे रातांबी, हा अजून काय मिळतंय आठवणीत राहत नाही, येत नाही पटकन ग. हा पण पूर्वी तुम्ही तेच जमा करायला जायच्यात ना रानात ना हा, मग काजू जमवायच्या, आंबे आपले राखायचे ते काढायचं, नाही म्हणजे आता कुणाला द्यायचे. इकडे नारळ सुपारी पण भरपूर प्रमाणात ना. हा ते ब्राह्मण लोकांच्या बागा, हा त्यांच्या नारळ पोपली हा सगळं त्यांच्याकडे झालेत. हा मोठ्या मोठ्या बाग्या हापूसच्या त्या देतात करारावर. हा आता विकायला पण काढल्या. होय काय? मग आता देतात ना टीव्हीवर याच्यावर दाखवतात. कुठं होतं काय नव्हतं. आता इकडे सगळे हॉटेल लॉज सगळे बनलेले आहेत कारण आता टुरिस्ट भरपूर येतात ना. तर आणि हा रोडच्या ना जवळ पडतो हा समुद्र किनारे. त्यामुळे आता रस्त्याच्या बाजूला तेच बनवलं जाते. ते जेवणाची हे असतात ना काय बोलतात ते खानावळ ना ती पण इथे चांगली चालते. आई डोकांबल्यातून येताना तू कशी त्याच्यावर सगळं टाकायचं तुम्ही इकडे तिकडे. ते तुम्ही सगळे ग्रुपनी जायच्यात का? सगळे ग्रुपने बऱ्याच जणी 5-6 जणी किंवा 8-10 जणी अशा मिसळून जायच्या. एकटे काय एवढा रोड चालत येशील. हो ते आणि डोंगर आणि पाखाडी झाडत असले तर पकडायचं. आणि डोंगर पाखाडी चढत पण यायचं असतं ना. मग चढ उतर जास्त होतं. तेव्हा माणसाने काय काय याप काढलेले ती आठवतात मला ग आता. ती कसली झाड आहे तो? सुरूची झाड भरपूर आहेत ना पण मस्त वाटतात छान वाटतात इथं समुद्राच्या बाजूला आहे की नाही. कमी झालंय तरी आता खयांमुळे जरा कमी झालं. काय झालं माहिती खयान वादळ आलं होतं ना. हा हा त्यामुळे कमी झालेलं आता. यांना काय माहिती इकडचं सगळं कुणाला? यांना 20 वर्ष झाली तसं आहे. हो ते कारण पाहुणे आले ना पाहुणे बाहेरच समुद्र जवळ होत हा म्हणजे आमचं वर टेप्यावर घर होतं समुद्र समोर हा गाड्या मच्छीच्या ते पागणाऱ्याच्या होड्या यायच्या हा ते सगळं दिसायचं तिथं. जेवण आणि करतात. त्यांचं जेवण बनवतात तिथून सगळं दिसत होतं ना म्हणजे घराचे. आमचं घर होतं माझ्या बाहेरचं ना. तिथून आम्ही स्वयंपाक करत असलो तरी बारीतून ते समुद्र दिसायचे. होय ना. म्हणजे समुद्र आम्ही बघितलेला आहे पहिली. हा मग ते माहेरचं कुठलं गाव बोलला? सैतावड शेतावड तिकडे काय? तिकडे. अरे मग तुमच्या इथं माहेरचं मग आमचं समुद्र जवळ त्या वेलीला जवला यायचा वला जवला हा त्याच्यात ते वड्या यायच्या ना हा ते वड्या असं याच्या जवल्याच्या हा मग आपण जायचं तिथे. होय काय? हा त्या वडीवर गेलीस ना हा तिथे घेतलंस ना त्यांच्या मचवती बल्बाचे हा तिथे गेलीस ना घेतलंस ना तर एवढं असं द्यायचं त्यांची टोपली होती ना हा ती भरून पण ताजा मोत्यासारखा दिसायचा. काय बोलताय? मग मच्छी पण माझ्या माहेरी ताजीची ताजी बरं बिरत मिळणार तुला. त्याच्या डोलीची मच्छी याची त्याची इथे विकायला येतात हा आमच्या दरवाज्यावर. मग आम्ही घ्यायची ना आवडीने म्हणजे चांगली मच्छी तेच दर. होय काय? आताची काय बर्फ टाकतात आणतात कधीची पण पण आता तेव्हा तुम्हाला कशी ताजी ताजी मिळत होती ताजी ना? ताजी समुद्राच्या त्या दगडाला कालवा म्हणतात. हा
नदी आणायची विकायला, ती लोक काढायची हा. आणि मग ना अशी तांब्यात घ्यायची पाणी टाकून. एक एक तांब्या आणायची ना, हा. तर लय किती 25 पैसे. मस्करी नाही तेव्हाच काय ना, आता त्याचं किती सांगतील, 100 पण सांगतील. नाही जास्त असेल आता, मग जास्त असेल 25 पैसे म्हणजे का, आणि आताची तुलना हा. भरपूर आहे. 25-50 मोठा असलं ते तो तांब्या एवढा की 50 रुपये, 50 पैसे, हा. रुपये नाही. अशी तवायची मच्छी 4 आण्याची दे, 2 आण्याची दे. ऐकलं? हा? हा. म्हणजे तेव्हा पूर्वीच बघा किती हे होतं ना, मग पण ते तेवढ्यात मजा होती पण. मज्जा म्हणजे थोडक्यात थोडकं, पण तेव्हाच्या ह्याच्यात ना ते आम्हाला जास्त असं वाटायचं. जास्त वाटायचं. मग हम्म. हे आता एवढं महिन्याला तांदूळ भर, हम्म. एवढं गहू भर, हम्म. आणि काय काय मसाले, काय काय ते कुठं होतं काय गे नाही. आमच्या राजवटी. हा. आता आमची पोरं बालं झाली त्याच्यानंतर अशी आम्हाला हे बघायला सगळं मिळालं. हा. आम्हाला मुंबई नाही माहिती होती, तर होय ना. आता मुंबईत आहे. 30-40 वर्ष वय आली. हम्म. 2000 मुंबईला पण एवढाच पगार होता एवढाच ताई? पगार. 500,000 मग काय होत. त्याच्यापेक्षा पण आता माझा मुलगा जेव्हा झाला ना, हा. पिकअप वगैरे झाल्याच्या नंतर हा. जो नोकरीला गेला ना, हा. तर हिंदुस्थान लिव्हरला नोकरी, हा. म्हणजे तिथे साहेब होता तो हा. पहिले स्टार्टिंग. पण त्याचा पगार काय हम्म. 2000. बापरे. समजलीस? हा. 2000 घेतले पहिला पगार. हा. तर मला त्याची माल केली गल्ल्यात, ते माझ्या मुलांनी केलं पहिल्या पगारात. हम्म. आणि मग काय एवढंसा किती 2000 म्हणजे जास्त झालं नाही. नाही. हा. तेव्हा सोनं पण स्वस्त होतंय. होय. आता सोनं हे काय बोलतात ते आभाळाला टेकलंय. बापरे, आता तर काय घेण्याचीच नाही. होय. त्यातून माणसं घेत आहेत. हा. ज्यांचं आहे जमतंय घ्यायला ते जाऊ घेतात. आणि काय ग, आता हे सगळे म्हणजे आमच्या मुलांच्या टायमापासून सोन्याचे मंगलसूत्र, सोन्याचे अंगठी. मराठी शाळेची ट्रिप आली इथे काय झालं गणपतीपुळ्याला. हे बघा प्रवेशद्वार मंदिराकडे मराठी शाळेची मुलं पण आलेत गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. हे गणपतीपुळ्याचं गणपतीचं प्रवेशद्वार. आता आम्ही इथूनच लांबूनच नमस्कार करून चाललो. हे इथे प्राचीन कोकण आहे हे बघा ना. हे गणपतीपुळ्याचं भक्त निवास. हे निवेंडी मार्गीच आहे ना हो, आमच्याच गावात आहे भगवतीनगर ना गावात. भगवतीनगर. इथं पहिलं आहे ना. आता तुम्ही पूर्वी इथं पाण्याची सोय नव्हती ना, जाऊ दे, सांगा तुम्ही पाण्याची काय करत होतात. ते पहिलं सगळ्यांना माहिती आहे काय होतं ते. पाणी कुठे कोसावर, हा. तिथून नदी होते, नदी. नदीतलं पाणी. हा. नदीचं पाणी त्याला अशी विहीर खोदलेले थोडं, हम्म. काय ते म्हणतात, काय आणि त्याच्यात जायचं ना पाणी भरून आणायचं. काय बोलतात म्हणजे नळ नव्हते. नळ नाही, नदी होत्या, नदी. हा. त्या नदीतून पाणी घेऊन यायचं घरी. हा. चढण असायची जास्त. हा. इकडं सासू मग ते नळ कधी आले तुमच्या गावाला? आता कधी आले? जवळ आहे की? आता जवळच आहे. सांगता शकत नाही, वरती जायचं. आता बाहेर येऊन माहिती एवढं. आता घराघर आले आमच्या. तिकडनं पाय वाटत पण ते आलं पाण्याची ना. सोय तुम्हाला नव्हती ना, एवढ्या नाही, लांबून नाही. पाणी आणायला लागायचं तुम्हाला. नाही, म्हणजे गावागावात अजून सुद्धा काय काय गावात ना नळ नाही आहेत. नाही. असं मग नदीचं पाणी आणून त्यांना लांब लांब जाऊन आणावं लागतं. आणि इकडे नेटवर्क पण नाहीये. मोबाईलला नेटवर्क आहे का? नाही, हा. नाही, नाही. पण तरी पण इकडे आनंदी जीवन नाही. इकडून मालगुण. मग ह्याच रस्त्याने चालत यायचं शाळेला. शाळा कुठे आहे तुमची? मालगुणला. ते एवढ्या लांब चालत यायचं यार. मालगुण
आता सुद्धा येतात का मुलं शाळेला इकडे एवढ्याला? आता येतात आणि एखादी गाडी आहे वाटतं. आता मुलींसाठी गाडी झालेली आहे यायला. पूर्वी काय गाडी नव्हती ना, चालत काय यावं. नाही, नसतं पायाने यायचं काही. होय. देवाच्या याच्यात चपला पण पोरांना नसायच्या. हम्म. पाय भाजत भाजत रस्त्यानं चालायचे. हे बघा ह्या मुली बघा शाळेला चाललेत. अशा चालत आहे. हा. अशा चालत बस. अजून गावागावात काय सुखसोयी पाहिजे तशा नाहीये. नाही, आमच्या तर गावात काहीच नाही झालं. हम्म. ना डॉक्टर नाही काय. पण सोयी केल्या पाहिजेत सरकारने. पाण्याची सोय तर केली पण माझ्यावर 2 साधी गाडी कोण नाही. हा ती पुढे चालायची, मी पाठून धावायचे त्याच्यावर. गाड्यांचीच तरी सोय केली पाहिजे ना. मला नाही जमायचं. हे बघा मुली एवढ्या लांब चालत जाणार ना आता. सोय नाही मुलींना शाळेला जाण्यासाठी. हे काय तुमच्या गावची गावदेवी ना? काय ते भावकाय देवी. भावकाय देवीचं मंदिर आहे निविंडीतलं, भगवती नगर. हा? काय झालं? निविंडी, भगवती नगर नाही, काय निविंडी. खड्डा होता का? माझ्या बेस्टी फ्रेंडचं घर आता आलेलं आहे. बेस्टी फ्रेंड आता खूप खुश झालेली आहे. आता स्वतःच्या गावाला आलेत त्या, बरेच दिवसांनी आलेली आहे. हे बघा, हे त्यांचं घर. हे माझ्या मैत्रिणीचं घर आहे. तर घराच्या बाजूलाच त्यांचे इथे नारळाची झाड, केळीची झाड असं आहे. आणि इथे समोरच त्यांचं बुद्ध विहार मंदिर आहे त्यांचं स्वतःचं, म्हणजे गावाचं सगळं. तर घराच्या समोरच आहे मंदिर. हे बघा, हे असं मंदिर आहे त्यांचं. मी आता इथे निविंडीला आले. तर इथं नेटवर्क नाही आहे, म्हणजे फोन करू शकत नाही, परत आपण नेटवर काही बघू शकत नाही. पण इथे सुखाची रेंज मात्र आहे. शुद्ध हवा, ऑक्सिजन वगैरे आहे. पुन्हा साधी भोळी माणसं, गोड माणसं आहेत. आणि नेहमीच्या दगदगीच्या जीवनातून या शांत वातावरणात आणि शुद्ध वातावरणात येऊन राहिलं की खूप छान वाटतं, बरं वाटतं, मन शांत होतं. बोटी आहेत ना, सकाळी होती बोट. गाडी थांबव, नाही तर आपल्या गाडीकडे येतील. गाडी दुरुस्त कर. नाही पण दांडका हातात. होय, दांडका घेऊन मारामारी करतायत. शाळेची मुलं त्यांच्या पोरं